व्हॉट्सअपवरती कसे कसे फोटो मागवत होता, जरी मी हे खुलासा केला तो अजितदादा तुम्ही परत त्यांना तुम्हाला काढावं लागेल। विधान भवनामध्ये अधिवेशनाचे दौरान धनंजय मुंडे पण काय काय मागवत होता, व्हॉट्सअपवरती कसे कसे फोटो मागवत होता, जरी मी हे खुलासा केला तो अजितदादा तुम्ही परत त्यांना तुम्हाला काढावं लागेल। माझ्याकडे पूर्ण चेट आहे त्यांची की बायको असताना माझ्याकडून कसे कसे फोटो मागवत होते अधिवेशनामध्ये, माझ्याकडे चेट आहे। तो हे सगळी गोष्टी मला लोकांच्या समोर आणून देऊ नका। धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका तुम्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब, धनंजय मुंडेला मंत्रिपद देण्याचे अगोदर 10 वेळे विचार करा। कृषी घोटाळेमध्ये जरी क्लीन चिट मिळालेली असेल, पर आज जे परली कोर्टामध्ये खोटा एफिडेव्हिट जे दाखल केलेला आहे त्या केस सुरू आहे। औरंगाबाद हायकोर्टामध्ये आमदारकी रद्द करण्याचा खटला दाखल आहे, ते सुरू आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे हत्या प्रकरण, हे सगळी गोष्टीवरती तुम्ही असं दुर्लक्ष करून असे क्रूर वृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिपद देऊ शकत नाही। आणि जरी तुम्ही दिला तो हे तुमची छबी निर्माण करतील महाराष्ट्रामध्ये की तुम्ही राजकारणी लोक कशी छबीचे लोक आहे, तुम्हाला असे घाणेरडे लोक पाहिजे सत्तामध्ये, तोच तुमची सरकार चलणार। असे तर तुम्ही जनप्रतिनिधी आहे, पण जनताची लाच सोडून तुम्ही असा कोणीही निर्णय घेऊ नका। हे माझी कडकडीची विनंती आहे, नाही तो मी शांत बसणार नाही।